बाळांनो, आज आपण या नवीन शैक्षणिक साहित्याची माहिती घेणार आहे. याचं नाव आहे भाषा गाडी. चला तर आपण बघूया या डब्यामध्ये काय काय आहे ते. हे बघा, मी या डब्यातल्या काही संच काढलेले आहेत. एका संचामध्ये 5 किंवा 7 डबे आहेत. हे वेगवेगळ्या प्रकारचे डबे, त्याच्यावर वेगवेगळे प्रश्न आहेत. काय आहे याच्यावर? वेगवेगळे प्रश्न, आणि त्याची उत्तरं पण आपल्याला यातच शोधायची आहेत. चला आपण बघूया या गाड्यांमध्ये कोणकोणते प्रश्न लपलेले आहेत. बघा, बाणाच्या खुणेपासून गाडीची सुरुवात होती. ओके, हे बघा इथं काय लिहिलंय? वाघ. काय बरं असेल पुढं, जरा शोधूया. हां, वाघाचं काय असतं? पिल्लूचं नाव काय असतं? बछडा. वाघाचा बछडा. ह्या प्रश्नाचं हे उत्तर आलं. चला पुढं प्रश्न आला सिंह. चला, सिंहाचं काय असतं पिल्लूचं नाव? थांबा शोधूया आपण. सिंहाचा असतो छावा. आता पुढं प्रश्न आला शेळी. शेळीचं काय पिल्लाचं नाव काय असतं? करडू. हां, पुढं आला काय प्रश्न आला? हरिण. हरिणच्या पिल्लाचं नाव असतं पाडस. आणि शेवट होतो या गाडीचा हसऱ्या चेहऱ्याने. चला आता तुम्ही अजून नवीन गाड्या आपण तयार करूया. बघा, ही गाडी मी तुमच्या पुढं ठेवणार आहे आणि तुम्ही आता योग्य क्रमाने लावायची आहे. गाडीची सुरुवात कुठून होणार आहे? बाणापासून. चला बाणाची गाडी आपण पहिल्यांदा लावूया. आता सांगा मला, इथं काय लिहिलंय? वाच. आता काय शोधावं लागेल रे पुढं? पेरूचं चित्र दिसलं का? हां, चला आता इथं पुढं काय लिहिलंय? चला आता कोणतं चित्र शोधायचं मग? चिक्कूचं. ठीक आहे. आता पुढं कोणतं नाव आहे? आता काय शोधायचं मग? ठीक आहे, आंब्याचं चित्र. हे बघा, आता आंब्याचं चित्र आहे. आंब्याच्या पुढं कोणता शब्द लिहिलाय? केळी. शोधा बरं केळीचं चित्र. हे बघा, सापडलं. आता केळीच्या पुढं कोणतं नाव आहे? सीताफळ. सीताफळाचं चित्र आपण त्याच्या पुढं लावायचं आहे. हे बघा, आता काय लिहिलंय रे इथं? आता आपण काय शोधायचंय? पपईची गाडी. ओके, पपई. हे बघा, आता पुढं आला हसरा चेहरा, म्हणजे या गाडीचा आता शेवट झालाय. अशा पद्धतीनं आपण अजून एक गाडी पूर्ण लावून घेऊया. ठीक आहे. बघा, आता ही गाडी आपण लावायची आहे. हे बघा, गाडीची सुरुवात कशाने होणार आहे? बाणाने. हे बघा, बाणाने सुरुवात झाली. काय लिहिलंय ह्याच्यावर? आता काय शोधावं लागेल ह्याच्या? विरुद्धार्थी शब्द. बरोबर. ओले कुठं आहे? हां, हे बघा, ओलेच्या पुढं काय लिहिलंय? ज्ञानला विरुद्धार्थी शब्द काय? अज्ञान. त्याच्या पुढं काय लिहिलंय? राजेशाही. काय लिहिलंय? राजेशाहीला विरुद्धार्थी शब्द आहे प्रजासत्ताक. आणि प्रजासत्ताकच्या पुढं कोणता शब्द आलाय? गुलाम. आणि गुलामला कोणता विरुद्धार्थी शब्द आहे? मुक्त. आणि आता आला हसरा चेहरा, म्हणजे गाडीचा शेवट झालेला आहे. हे बघा, अशा प्रकारे या डब्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्यांचे संच दिलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आपण याच्यातून शिकू शकतो.